भारतीय जनता पक्षाचे युवा सहकारी अतुलजी तरवडे आणि आमच्या भगिनी दीक्षाताई तरवडे यांच्या वतीने उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी 2,500 महिला भगिनींना घेऊन हा परिवार निघालेला आहे आणि त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना सुखकर काही गोष्टी सांगण्यासाठी आणि एक चांगला सहकारी चांगलं काम करतोय त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मला आनंद आहे की 2,500 महिला आज माझ्या महादेववाडी परिसर असेल, उंडरी असेल, पिसुले असेल, वडाचीवाडी असेल या भागातून या देवदर्शनाला निघालेल्या आहेत. हा पहिला टप्पा आहे. पुढेही आपल्याला अजून काही महिला भगिनींना त्या ठिकाणी घेऊन जायचंय. नमस्कार, जय महाकाल. खरं तर आज आत्ताच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की आपले लाडके आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या शुभ हस्ते या रेल्वेचं उद्घाटन झालं आणि ही ग्रीन झेंडा दाखवून या ठिकाणी ही रेल्वे आता उज्जैनकडे प्रस्थान होणार आहे. तर खरं तर मला इतका आनंद होतोय की 2,500 महिलांचा इतका चांगला प्रतिसाद मला माझ्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये ह्या महिलांची सेवा करायला मिळाली. ही सर्वप्रथम मी माझं भाग्य मानतो. अशाच प्रकारे भविष्याच्या काळात देखील मी आणि माझा परिवार देवदर्शनाच्या यात्रा ह्यापूर्वी देखील आपण केलेल्या आहेतच, पण भविष्याच्या काळात पुढं आपण अयोध्येलाचं नियोजन भविष्याच्या काळात आपण करणार आहोत असं देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि एवढ्या सगळ्या महिलांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल देखील मनापासून मी त्यांना या उज्जैनच्या यात्रेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यासाठी या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण उज्जैन यात्रा सहल ही पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे. जय महाकाल. मी दीक्षा निखिल तरवडे आणि माझे मोठे दीर अतुल दादा तरवडे, आम्ही आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उज्जैन ट्रिपचे आयोजन केलं आहे आणि या ट्रिपसाठी सर्व माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आज त्या एवढ्या 2,500 महिला मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्यामुळे आनंद झाला. खूप 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 आनंद झाला आणि मन भरून आलं आणि या महिलांसाठी यांचा सर्वांचा प्रवास सुखकर हो अशी महाकाल चरणी प्रार्थना करते. नमस्ते. दीक्षाताई आणि अतुल दादा यांचे खूप खूप आभार. आमच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा अगदी व्यवस्थित केल्या आहेत. अगदी खडकी स्टेशनला आल्यापासून डब्यामध्ये बसवण्यापर्यंत, प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळून देण्यापर्यंत